ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या एका जिद्दी मुलानं अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवल्याची। इकडे यूपीएससी परीक्षेचा निकाल लागलेला असताना आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या या पोरानं सगळ्यांनाच अचंबित केलंय। आई वडिलांसोबत कर्नाटकातलं बेळगाव जवळच्या तळावर मेंढरं घेऊन बिरदेव ढोणे हा सध्या वास्तव्यास आहे। माळरानावर मेंढरं चरत असताना यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि बिरदेवने 591वी रँक पटकावली। निकाल ऐकताच बिरदेवच्या आई वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले। आयुष्यभर मेंढपाळ म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील बिरदेवने जगाला दाखवून दिलं की संघर्ष म्हणजे काय असतं। ते डोक्यावर फेटा अंगावर घोंगडं घेऊन मेंढरं पाळणारा हा मुलगा आहे बिरदेव सिद्धप्पा ढोणे। कोल्हापुरातील कागल तालुक्यात एमके हे त्यांचं मूळ गाव। बिरदेव यांचा जन्म मेंढपाळ कुटुंबात झालाय। त्यांच्या घरची परिस्थिती तुम्हाला आता लक्षात आलीच असेल, परंतु तरीही बिरदेव ढोणे यांनी जिद्दीनं शिक्षणाची वाट धरली आणि मेहनतीनं अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत यशाचा डंका वाजवला। मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवचं गावच्या शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं। 2 खोल्यांचंच घर असल्याने त्याला अभ्यास करायला जागा नव्हती, त्यामुळे गावातील मराठी शाळेच्या वरांड्यातच तो अभ्यास करायचा। 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला। मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्याने 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवत पुन्हा एकदा मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला। त्यानंतर त्यानं पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर 2 वर्ष दिल्लीत जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली। मग तो पुण्यात आला। पुण्यात त्यानं अभ्यास करून आजवर 2दा यूपीएससीची परीक्षा दिली, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही। परंतु 3ऱ्या वेळी त्यानं मोठ्या जिद्दीने अभ्यास करून हे यश खेचून आणलंय। आई वडिलांसोबत बिरदेव सध्या बेळगाव जवळ मेंढरं घेऊन वास्तव्याला आहे। मेहनतीनं अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत त्याने मिळवलेले यश आज तरुणाईला प्रेरणादायी ठरलंय। मुलाच्या घवघवीत यशाबद्दल बिरदेव यांच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघा। बिरदेव याच्या परीक्षेच्या दिवशी माझी तब्येत बिघडलेली होती। माझ्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती। अशी परिस्थिती असतानाही बिरूनं परीक्षा दिली आणि निकाल लागलाय। पोरानं लय कष्ट केलंय आणि आज त्याचं चीज झालंय। ही भावना आहे बिरदेव यांचे वडील सिद्धप्पा यांची। तर बिरदेव यांनी आपल्या या यशाबद्दल काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। ज्यावेळी यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला तो पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला, कारण 591वी रँक मिळेल असं मलाही वाटलं नव्हतं। याआधी 2 वेळा मला अपयश मिळालेलं, 3ऱ्यांदा ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेलं हे यश मला आणि माझ्या कुटुंबियांना एक सुखद धक्का देणारं आहे। तुम्ही जर मेहनतीने अभ्यास केला तर यश हे नक्कीच मिळतं। यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या बिरदेव यांच्यावर महाराष्ट्रासह देशभरातून शुभेच्छाचा वर्षाव होतोय। त्यांच्या या यशाची कहाणी तरुणाईला आदर्शदायी ठरली आहे। मंगळवारी निकाल जाहीर होताच बिरदेव यांचा अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घराकडे अनेकांनी धाव घेतली, मात्र तो मेंढरं घेऊन बेळगावात गेल्यानं अनेकांचा हिरमोळ झाला। हीच मेंढरं घेऊन कुटुंबासह पायी चालत कोल्हापुरातील गावी बिरदेव येणार आहे। त्यानंतर त्याची गावात जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्याचं गावकऱ्यांनी नियोजन केलंय। मेंढपाळ समाजातील मुलाच्या या यशानं सगळेच आज भारावून गेलेत। बिरदेव ढोणे यांच्यासारखी जिद्द ठेवली आणि मेहनत केली, कष्ट केले तर यश हे नक्कीच मिळते, हे यावरून सिद्ध झालेत। तर बिरदेव ढोणे यांच्या यशाबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।